राज्यात सध्या नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकांची धामधूम सुरू आहे. सर्व पक्षांचे नेते मंडळी आपली सत्ता, आपलं वर्चस्व राखण्यासाठी प्रयत्न करतायत. पण हे सगळं होत असताना निकालाच्या आधी भाजपने विजयाचा गुलाल उधळलाय. अनगरमध्ये भाजपने नगराध्यक्षासह संपूर्ण पॅनलच निवडून आणलाय. तर जळगाव जिल्ह्यातील भाजपचे नेते आणि फडणवीस यांचे संकटमोचक गिरीश महाजन यांनी जामनेर नगरपालिकेत आपली पत्नी साधना महाजन यांना बिनविरोध निवडून आणत आपलं एकहाती वर्चस्व सुद्धा दाखवून दिलंय. याशिवाय साधना यांनी या आधीच्या निवडणुकांमध्ये सुद्धा नगराध्यक्षपद भूषवलेलं आहे. त्यामुळे घराणेशाही या रोगाची भाजपला लागण झाली आहे का, असा प्रश्न उपस्थित झालाय. चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून या सगळ्याबद्दल सविस्तर आढावा घेऊया. नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. जामनेर हा भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांचा बालेकिल्ला. राज्यात मोठं वजन असलेले गिरीश महाजन यांचा शब्द इथे शेवटचा मानला जातो. नेत्यांची मुळं पळवून भाजपात आणण्याचा त्यांचा हातखंडा पूर्ण महाराष्ट्राला चांगलाच माहिती आहे. त्यामुळे जामनेरमध्ये त्यांनी कोणत्याही गोंधळाविना आपली ताकद दाखवून दिली आहे. जामनेर येथे नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचं आरक्षण यंदा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झालं होतं. त्यामुळे गिरीश महाजन यांनी आपली पत्नी साधना महाजन यांना तिसऱ्यांदा नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. याआधी सुद्धा त्या 2 वेळा नगराध्यक्ष पदावर विजयी झाल्या होत्या. त्यामुळे साधना यांना प्रशासनाचा उत्तम अनुभव देखील आहे. पण यावेळी त्यांच्या समोर काँग्रेसच्या रुपाली पारस ललवानी, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रतिभा संतोष झालटे आणि अजित पवार गटाच्या सरिता ज्ञानेश्वर बोरसे यांचं आव्हान होतं. त्यामुळे चौरंगी लढतीची अपेक्षा होती. पण महाजन यांनी तिन्ही पक्षांच्या उमेदवारांशी आणि पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा करून मार्ग काढण्यात यश मिळवलं. अखेर गुरुवारी एकाच वेळी तिन्ही पक्षांच्या उमेदवारांनी माघार घेतली आणि साधना महाजन यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. बरं, एवढंच नाही तर 6 नगरसेवक सुद्धा बिनविरोध निवडून आणले गेले. यामध्ये उज्ज्वला दीपक तायडे, सपना रवींद्र झालटे, संध्या जितेंद्र पाटील, महेंद्र कृपराम बाविस्कर, श्रीराम महाजन, किलुबाई जिमल्या शेवाळे यांचा समावेश आहे. त्यामुळे साधना महाजन यांच्या बिनविरोध निवडीमुळे गिरीश महाजनांचं वर्चस्व काय आहे हे चांगलंच दिसून आलंय. पण याच वेळी महाजन यांनी शिंदे गटाला मोठा धक्का दिलाय. शिंदे गटातील उमेदवार वार्ड क्रमांक 1 मधील मयुरी चव्हाण आणि वार्ड 13 मधील रेशंता सोनावणे यांनी अर्ज मागे घेऊन भाजपमध्ये प्रवेश केला. गिरीश महाजन यांनी या विजयानंतर जामनेरकरांचे आभार सुद्धा मानले. मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायत निवडणुकीमध्ये देखील भाजपचं संपूर्ण पॅनल आणि नगराध्यक्ष बिनविरोध निवडून आले होते. पण त्यावेळी अर्ज बाद झाल्यामुळे आणि दहशत निर्माण केल्याचा आरोप करत जोरकसपणे आरोप प्रत्यारोप होऊ लागला आणि याची चर्चा संपूर्ण राज्यात देखील होऊ लागली. पण जामनेरमध्ये मात्र महाजन यांनी अतिशय सहज आपल्या पत्नीला बिनविरोध निवडून आणलं. याशिवाय गिरीश महाजन यांनी ग्रामपंचायत सरपंच म्हणून आपली कारकीर्द सुरू केली. तर 1995 पासून आमदार म्हणून जामनेरमधून ते निवडून येत आहेत. मतदारसंघाच्या अदलाबदलीने महाजन यांना ही संधी मिळाली होती. 1990 सालच्या निवडणुकीत भुसावळहून भाजप तर जामनेरातून शिवसेनेच्या उमेदवाराने निवडणूक लढवली होती. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी भुसावळ मतदारसंघ आग्रह करून मागून घेत तेथून दिलीप भोळे यांना उमेदवारी दिली. तर अर्थातच याच्या बदल्यात जामनेरातून उमेदवारी शिवसेनेऐवजी भाजपला मिळाली होती आणि तिथे गिरीश महाजन यांना संधी मिळाली होती. विशेष म्हणजे धुळ्याच्या दोंडाईच्या नगरपालिकेत नगराध्यक्षपद निवडणुकीच्या आधीच जिंकलं गेलं. मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयनकुमार रावल या इथे विजयी झाल्या. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामे भाऊ अमरावती येथील चिखलदरा नगर परिषदेमध्ये अल्लाद कलोती देखील बिनविरोध विजयी झालेत. घराणेशाहीचा विरोध करणारी भाजप कार्यकर्त्यांना सतरंजी उचलायला लावत सर्व सत्ता पदे घरात ठेवण्यात धन्यता मानते. काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटाच्या घराणेशाहीवर भाजप घसागोरडा होईपर्यंत ओरडत असते. पार्टी विथ डिफरन्सचा नारा देणारी भाजप नेत्यांचे नातेवाईक तुपाशी आणि कार्यकर्ते उपाशी हे धोरण राबवताना दिसते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या असतात असं वरिष्ठ पातळीवर कितीही मोठ्याने सांगण्यात आलं तरीही आमदार, मंत्री हे महत्त्वाच्या पदावर आपल्या कुटुंबाला किंवा नातलगांनाच उमेदवारी देताना दिसतात आणि कार्यकर्त्यांचा करेक्ट कार्यक्रम करताना दिसतात. विशेष म्हणजे इतर पक्षांवर तोंडसूक घेणारी भाजप यात आघाडीवर असल्याचं सुद्धा आता दिसून आलंय. भुसावळमध्ये वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकरे यांची पत्नी रजनी सावकरे नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात आहेत. चाळीसगावमध्ये भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्नी प्रतिभा चव्हाण यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे.
खामगावमध्ये कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या वहिनी अपर्णा फुंडकर यांना उमेदवारी मिळाली आहे. फलटणमध्ये माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचे भाऊ शमशेरसिंह निंबाळकर निवडणुकीत उतरले आहेत. याशिवाय लोहा नगरपालिकेमध्ये भाजपने एका कुटुंबातील तब्बल 6 जणांना उमेदवारी देत विक्रमच केला. म्हणजेच राज्यातील विविध ठिकाणी नेते आणि त्यांचे नातेवाईक मोठ्या प्रमाणात निवडणुकीच्या मैदानात उतरलेत. एकदा त्यावर सुद्धा नजर टाकूया. उत्तर महाराष्ट्र व मराठवाडा मधील नंदुरबार इथे आमदार रघुवंशी यांच्या पत्नी रत्ना रघुवंशी, शिरपूरमध्ये माजी मंत्री अमरीश पटेल यांचा मुलगा चिंतनभाई पटेल आणि भाऊ भूपेश पटेल, अमनेरमध्ये आमदार अनिल पाटील आणि त्यांची पत्नी संध्या पाटील, पारोळामध्ये माजी मंत्री सतीश पाटील यांची सून वर्षा रोहन पाटील आणि माजी नगराध्यक्ष करण पवार यांची पत्नी अंजली पवार, विदर्भामध्ये बुलढाण्यात आमदार संजय गायकवाड यांची पत्नी पूजा गायकवाड, यवतमाळमध्ये मंत्री अशोक उईके यांची मुलगी ऍडव्होकेट प्रियदर्शनी उईके, तर शिवाजीराव मोघे यांची सून प्रियंका जितेंद्र मोघे, पुसदमध्ये मंत्री इंद्रनील नाईक यांची पत्नी मोहिनी नाईक, चंद्रपुरात माजी आमदार सुभाष धोटे यांचे भाऊ अरुण धोटे, धामणगावात आमदार प्रताप अडसड यांची भगिनी अर्चना रोठे अडसड, दर्यापूर इथे अकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे यांची पत्नी नलिनी भारसाकळे, तर काँग्रेसकडून भाऊजय मंदागिनी भारसाकळे, अंजनगाव आमदार गजानन लवटे यांचे पुत्र यश लवटे, भंडारा आमदार नरेश भोंडकर यांच्या पत्नी अश्विनी भोंडेकर, देवळी म्हणजेच वर्धा इथल्या माजी खासदार रामदास तडस यांची पत्नी शोभा तडस. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण भागात पाहूया. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्ते सयाजीराजे मोहिते पाटील, माजी मंत्री प्रताप सिंह मोहिते पाटील यांची सून, दुधणीमध्ये माजी मंत्री सिद्धराम म्हात्रे यांचे पुत्रे शंकर म्हात्रे, अक्कलकोटमध्ये आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचा भाऊ मिलन कल्याण शेट्टी, पाचोरामध्ये आमदार किशोर पाटील यांची पत्नी व मुलगा सुनीता पाटील, मुक्ताईनगरात आमदार चंद्रकांत पाटील यांची मुलगी रंजना पाटील, संगमनेरमध्ये आमदार सत्यजित तांबे यांची पत्नी मैथिली तांबे, तसेच आमदार अमोल खताळ यांची वहिनी सुवर्णा खताळ, पिंपळगाव बसवंतमध्ये खासदार भास्कर भगरे यांचे मेहुणे बाळासाहेब भगरे, जयसिंगपुरामध्ये आमदार राजेंद्र पाटील यड्रावरकर यांचा भाऊ संजय पाटील यड्रावरकर, शिरोळात आमदार अशोक माने यांची सून सारिका माने, ईश्वरपूरमध्ये माजी मंत्री अण्णा डांगे यांचा मुलगा चिमण डांगे, रत्नागिरीत माजी आमदार सुरेंद्र माने यांची सून शिवानी माने. ही सगळी नावं आपल्याला निवडणुकीच्या रिंगणात एकमेकांचे नातेवाईक असल्याचं आपल्याला एकूणच दिसून आलंय. विशेष म्हणजे विधानसभेतील बहुसंख्य आमदार हे घराण्याशाहीतील आहेत. नगरपालिका, नगरपंचायत, महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती या नेतृत्वाच्या खऱ्या अर्थाने कार्यशाळा आहेत. इथे गाव पातळीवरील नेतृत्व घडून ते पुढे सरकावं अशी अपेक्षा आहे. पण तिथे सुद्धा प्रस्थापित घराण्याचे उमेदवार असतील तर सर्वसामान्य कुटुंबातील नेतृत्व कसं पुढे येणार आणि आम्ही फक्त झेंडेच मिळवायचे का असा प्रश्न आता कार्यकर्ते सुद्धा विचारू लागलेत. तुर्तास आपण इथेच थांबूया. मात्र याबद्दल तुमचं मत काय, घराण्याशाहीबद्दल तुमचं प्रामाणिक मत काय, कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.